आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरामध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांसाठी साडी वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि या संदर्भात सरकारने टेंडर काढलं। पण सरकार साडी वाटप घोटाळा करते असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। 1 कोटी साडी वाटपवरून सरकार मतं घेण्याचा प्रयत्न करते असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। 1,14,000 मोबाईल खरेदीसाठी 155 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे असाही आरोप वडेट्टीवारांनी केलाय। तर यांनी आता महिलांना, अंत्योदयाच्या महिलांना साडी देण्याचं टेंडर काढलेलं आहे। म्हणजे बघा, आता महिलांना साडीची भेट देऊन निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याचा महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा या राज्यामध्ये आता सुरू झालेला आहे। खरं तर या सरकारवर साडी नेसून मिरवण्याची आणि पदर झाकून मिरवण्याची पाळी आली आहे। डोक्यावर तोंड झाकून साडीचा पदर तोंडावरून झाकून फिरण्याची वेळ आल्यामुळे महिलांना साडी भेट देऊन मत मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सरकार आता करत आहे। म्हणजे साडी घोटाळा नवीन आता हा प्रकाशात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।